शाहू महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर खासदार धनंजय मंडलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे। मात्र माफी मागणार नाही यावर मंडलिक देखील ठाम आहेत। आपण कोणतेही वादग्रस्त विधान केलेलं नाही असं ते म्हणाले। शाहू महाराजांविषयी बोलताना आपला एक शब्द चुकला असं ते म्हणतायत। आपणच थेट वारसदार आहोत हे शाहू महाराजांनी सिद्ध करावं असं त्यांनी एक आवाहन देखील केलेलं आहे। की छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत, फक्त एक शब्द माझा चुकला। मला एवढंच म्हणायचं होतं, छत्रपती आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, ते दत्तक वारसदार आहेत। ते म्हणालो काय माझं कपोल कल्पित नाही। हा पुढारीमध्ये लेख आलेला आहे, इथं बाबूराव धारवाडेंनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हे उल्लेख आहेत। आणि म्हणून इतिहास सुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत। खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही, आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे। फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत। थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत, शाहू विचाराची मंडळी आहोत, हा विचार माझा आहे। आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागितली। कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही ते सिद्ध करावं, थेट आहेत का नाही ते सिद्ध करावं। आणि म्हणून जर थेट नसतील आणि माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।